राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्या संकल्पनेतील महाराष्ट्राची ब्लूप्रिंट जनतेसमोर आणायचं जाहीर केलं होतं। त्यानंतर अनेकांचे डोळे याकडे लागले होते, पण एवढा कालावधी जाऊन देखील ब्लूप्रिंट काही जाहीर झालीच नाही। अखेर याचा फटका मनसेला या लोकसभा निवडणुकीत बसला। यानंतर मात्र राज ठाकरे यांनी ब्लूप्रिंट चांगलीच मनावर घेतली आहे आणि अखेर आता ही ब्लूप्रिंट क्रांती दिनाचं मुहूर्त साधत येत्या 9 तारीख ते 15 ऑगस्ट दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे। जवळपास ब्लूप्रिंटचं काम संपलेलं आहे आणि ही ब्लूप्रिंट महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा देणारी अशी ब्लूप्रिंट ठरणार आहे आणि त्यामुळे ती ब्लूप्रिंट जाहीर करून राजसाहेब महाराष्ट्रभर उद्याच्या महाराष्ट्राविषयी त्यांचं भविष्यातल्या 25-50 वर्षात काय स्वप्न आहे, त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र काय आहे, हे सभांच्या माध्यमातून, प्रेसच्या माध्यमातून, ब्लूप्रिंटच्या माध्यमातून निश्चितपणे जाईल। मनसेच्या या ब्लूप्रिंटला उशीर झाला असला तरी या ब्लूप्रिंटवरच मनसेचं येणाऱ्या विधानसभेतील भवितव्य ठरू शकतंय। त्यामुळे राज यांनी ब्लूप्रिंटबाबत कुठलीही कसर सोडली नसल्याचं कळतंय। राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील महाराष्ट्राच्या ब्लूप्रिंटसाठी मूळचे पुण्यातील असलेले मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांना जबाबदारी सोपवण्यात आली होती। त्यांच्या महाराष्ट्र सामाजिक नवनिर्माण अकादमीतर्फे हे काम सुरू होतं, पण गेल्या काही दिवसांपूर्वी हे काम टाटा कन्सल्टन्सीकडे सोपवण्यात आलं। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ब्लूप्रिंट प्रमाणे रस्ते, पाणी आणि वीज व्यवस्थापनाबाबत प्रयोग देखील महाराष्ट्रातल्या एका गावात करण्यात आलेत। हे गाव सुद्धा ब्लूप्रिंटनुसार झालेल्या विकासाचं उदाहरण असणार आहे। त्यामुळे आता नेमकं या ब्लूप्रिंटमध्ये काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या ब्लूप्रिंटमध्ये नेमके कोणते मुद्दे असू शकतात यावर एक नजर टाकूया। यात रस्ते व्यवस्थापन, पाणी आणि वीज व्यवस्थापन, आरोग्य आणि स्वच्छता, रोजगार, ग्रामविकास, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा, शिक्षण, औद्योगिक विकास आणि टोल धोरण। राज ठाकरे यांनी नाशिक आणि पुणे महानगरपालिका निवडणुकांदरम्यान महाराष्ट्र कसा असावा याबाबतची ब्लूप्रिंटची घोषणा केली होती। आता 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही ब्लूप्रिंट येणार आहे। त्यानंतर ब्लूप्रिंटनुसार राज्यातील प्रत्येक जिल्हा कसा असेल हे सांगण्यासाठी राज ठाकरे स्वतः महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। ही ब्लूप्रिंट जनतेला आवडते की नाही ते विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतरच कळेल। अमेय पाठक, जय महाराष्ट्र, मुंबई।